कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ठाकरे गटाने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। आता या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। दरम्यान 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून बाहेर पडत बाळ माने यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता। पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती। मात्र या घडामोडीनंतर कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काही कारणामुळे अनिल परब साहेबांना येता आलं नव्हतं अशी आमची बैठक झाली होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती। याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं। मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतोय पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत। परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती। माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकार्याने सह्या केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। पण जो पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं। बरं, आता पुढची तुमची यानंतर आता सगळ्या एकूण वेगवेगळ्या चर्चा सुरू स्वाभाविकपणे होणार आहे। पक्ष नेतृत्वाचं म्हणणं काय आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नितेश राणे स्वतः उमेदवारी अर्ज तुमच्या सोबत आहेत। ते कोकणचे सुपुत्र आहेत, ते मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीने त्यांचं सातत्यानं कोकणाकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते एक लीडर आहेत। नाही, मुद्दा असा आहे की त्यांच्या शब्दाचं ते सांगतील काय ते, पण मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला। हो, तसं समजायला काही हरकत नाही। तुमची यापुढची वाटचाल भाजपच्या दिशेने असणार आहे का? यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? वाटचाल रत्नागिरीत आहे म्हणजे आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या पुरता आहे। असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन। म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही। आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना एकाही लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे।